तर तुमच्याही मागे असेच कामं असतात का जसे मला असतात? हो, सगळ्या भगिनींना कामं असतीलच. संडेला पण कामच असतात. म्हणायला तर संडे रिलॅक्ससाठी दिवस आहे, पण तसं काही नसतं हो. सकाळी मी दळण वगैरे केलं, कारण माझ्या घरातलं पीठ संपलेलं होतं चक. म्हटलं उगाच नवऱ्याने मार खायच्या अगोदर जाऊयात आपण दळण करून येऊयात. असं तर आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहे, ज्याने तुमचा चेहराच काय तुमचे हात-पाय सगळं गोरं-गोरं होईल आणि तुम्हाला पण ती रेसिपी नक्की ट्राय करायला आवडेल. काही जास्त भानगड नाही आहे त्या रेसिपीची, थोडीच आहे, तर मी तुम्हाला ते पुढे सांगेल. पण इथं मी माझे केस बघत होते की किती पतले माझे केस झालेत आणि खूप दिवसात मी लवकरात लवकर टकली होणार आहे, हेच मला या केसांमध्ये बघून दिसत होतं. तुम्हाला काय वाटतं, मी खरोखरच टकली होईल का? मला तरी वाटतं मी खूप टकली होणार आहे, कारण पुढचे केस खूप जास्त पातळ झालेत. आता यासाठी काहीतरी इलाज करूयात म्हणलं. चला तुम्हाला एकदा रेसिपी सांगते. तर रेसिपीमध्ये मी शिजवलेलं भाताचं पाणी आहे, जे आपण भात शिजवतो त्याच्या खाली पाणी उरतं ते, त्यामध्ये ना थोडीशी कॉफी टाकायची आणि कॉफी टाकल्याच्यानंतर नाही का अशी चांगली चम्मचभर हळद टाकायची आणि त्याला छान असं मिक्स करायचं. नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये 1 चम्मच आणखीन दही टाकायचं. दही थोडं जास्त जरी घेतलेलं तरी चालेल. आता मला सांगा, एवढं टाकून तरी कसं चालेल? याच्यात कुठं गोरं होईल का माणूस तुम्ही म्हणाल, पण मी तुम्हाला याचा राईव रिझल्ट दाखवणार आहे. नंतर ना काय करायचं, मिक्स केल्यानंतर छान त्याच्यामध्ये ना बेसन टाकून घ्यायचं. बेसन चांगलंच 1.5 चम्मच टाकायचं. थोडंसं घट्टसरच बनवायचं. माझ्याकडून पातळ झालं होतं, पण नंतरला मी ना त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं होतं. काय झालं होतं, पातळ होतं तेव्हा चेहऱ्यावरती व्यवस्थित लागत नाही ते आणि पुरं पाण्यासारखे ओघळ खाली येतात, म्हणून मी परत दही टाकलं होतं. आता इथं केस छान बांधलेत आणि बघा चेहऱ्यावरला असं खसा घासायचं, असं समजायचं आपला चेहरा आपला दुश्मनच आहे. एवढं त्याला धुवून काढायचं, म्हणजे कसं चमकेल ते लगेच. आणि बघा मानेला, हाताला, पायाला. आता हे डी10 पॅक असेल किंवा तुमचा चेहरा उजळण्याचा पॅक असेल, नक्कीच हा पॅक एकदा तुम्ही ट्राय करा. तर मी तर याला ग्लोईंग पॅक नाव असं देते, तुम्ही काय नाव देता हे तुमच्यावरती. आणि बघा इन्स्टंट ग्लो छान वाटतं. आणि माहिती आहे का, मी जेव्हा हे असं चेहऱ्यावरती लावलं होतं त्याच्यानंतर मला इतकं चेहऱ्यामध्ये फरक जाणवला. चेहरा एकदम असा टाईट झाला होता आणि खरंच चेहऱ्यावरती छान ग्लो आलेला होता. हे बाहेरचा व्ह्यू आहे आणि मी बाहेरच हातपाय पुसत होते, तुमच्यासमोरच पुसून दाखवत होते तुम्हाला. बघा किती छान रिझल्ट आहे. तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करू शकता आणि स्वतःचा चेहरा थोड्या वेळासाठी का होईना गोरा करूच शकता. गोऱ्याचं समजलं हो, पण छान चेहऱ्यावर जेव्हा एक चमक दिसते ना, प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती पण चमक असायलाच हवी. त्यासाठी हा पॅक आहे आणि मी यानंतरही तुम्हाला अशाच छान छान रेमेडी देत जाईल. बघा माझा हात पण छान झाला होता, मी हाताला सुद्धा लावलं होतं, तुम्ही पायाला सुद्धा लावू शकता. ठीक आहे, चालेल, हा माणसांना पण चालेल. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट